नमस्कार, आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे लोहा शहरातून हबप गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त लोहा शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हबप वेदांत केसरी परमपूज्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त लोहा शहरात दिनांक 27 रोजी आर्य वैश्य समाज बांधवांनी अतिशय जल्लोषात भव्य दिव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। तत्पूर्वी दिनांक 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर पर्यंत प्रवचन, कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रमासह रक्तदान शिबिर घेऊन सप्ताहाची सांगता दिनांक 27 रोजी शुक्रवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत सखाराम महाराज पालमकर यांच्या गोड रसाळवाणीतील काल्याच्या कीर्तनाने झाले। हबप वेदांत केसरी परमपूज्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या प्रतिमेची सजलेल्या रथातून नगरेश्वर मंदिरपासून भव्य अशी मिरवणूक निघाली। पुरुषांनी पांढरे शर्ट, पांढरी पॅन्ट तसेच डोक्यावर शुभ लाल कलरची टोपी, तर महिलांनी एकसारखी एकाच रंगाची पिवळी साडी परिधान करून मिरवणुकीत सहभाग नोंदवला। तसेच महिलांनी डोक्यावर कलश घेऊन चिमुकल्या बालकांना सजलेल्या घोड्यावर स्वार होऊन प्रचंड मोठी अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली। तसेच टाळ मृदंगाच्या तालावर लयबद्ध पावली खेळत मुखे हरिनामाचा गजर करीत पुरुषांनी, महिलांनी, मुलींनी आकर्षक सहभाग घेतला। तसेच आकर्षक अशा ढोल पथकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले। शहरातील मुख्य रस्त्याने, मार्केट कमिटीच्या कमानीमधून, मोंढा यार्डातून पुन्हा मुख्य रस्त्याने बसस्थानक, शिवकल्याण नगर मार्गे नगरेश्वर मंदिरात सांगता झाली। तदनंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। विशेष म्हणजे समस्त आर्य वैश्य समाज बांधवांनी सर्वांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून सर्वांनी सहभाग नोंदवला। नगरेश्वर मंदिर समिती कमिटी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली। सदरील भव्य शोभायात्रा मिरवणुकीत जागोजागी परमपूज्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून असंख्य वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच भाविकांनी मनोभावे वंदन केले। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपला मराठवाडा डिजिटल न्यूजला नक्की फॉलो करा।